हॅलो नमस्कार. तर बघा, आज मी दाखवणार आहे तुम्हाला आमच्या घराच्या मागे जी परसबाग आहे आणि परसबागेचा व्हिडिओ मी आधीच टाकलेला आहे, परंतु जे शेड आहे ते मी दाखवणार आहे. तर मी तुम्हाला चला मग आपण बघूया की आमचं शेड कसं आहे. तर बघा इथं सगळे परसबागेचे लावलेले आहेत झाडं आणि हे असं बाहेरचं आहे. पत्र्याचं आहे पूर्ण शेड हे. आणि इथं पत्र्याच्या शेडच्या समोर नारळाची झाडं वगैरे मस्त थंडावा आहे इथं. पण आम्ही काही इथं राहत नाही. तर पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आमचं घर शेअर करेन. हे काही नाही, म्हणजे खात वगैरे बियाणे वगैरे ठेवायचे असतात ना, त्यावेळेस हे शेड आम्ही वापरतो. आणि ते जे एक्स्ट्राचे भांडे वगैरे आहेत घरामधले ते इथे आणून ठेवलेले आहेत. जो पसारा जो की कामाचा नसतो जास्त प्रमाणात, तर शेतीचे जे वायर वगैरे आहेत ते आणून ठेवले. आणि पूर्वी इथे ट्यूशन व्हायचे, आता होत नाहीत. तर बघा हे असं एवढं मोठं शेड आहे. तर असं मस्त इथे एक नळ काढलेला आहे, जेणेकरून झाडांना पाणी वगैरे देता येईल जेव्हा मोटर लागते तेव्हा. नंतरच्याला हे प्लाय मारलेलं आहे पार्टिशनला. नंतरच्याला इथे फॅन वगैरे सगळंच लावलेलं आहे. नंतरच्याला हे पार्टिशन केल्यानंतर बघा हे पार्टिशन आहे. ह्या साईडला बघा हे ठिबक सिंचनचे पूर्ण पाईप वगैरे आहेत, फवारा. नंतरच्याला हे स्प्रिंकलर असतं ना त्याचं आहे. त्यानंतर हे आमचं लक्ष्मीचं खालचं जे असतं ना पायऱ्या वगैरे बनवण्यासाठी स्टँड ते ठेवलेलं आहे. तर एक्स्ट्राचं जे सामान आहे ते ठेवण्यासाठीचं इकडे मखर वगैरे ठेवलं आहे. हे इथं फवारा आहे. हे जे आहेत ते ठिबक सिंचनचे पाईप आहेत. आणि जेव्हा कापसाच्या दिवसामध्ये हे गोण्या वगैरे लागतात ते. तर असं आहे हे शेड, जे की आमच्या घराच्या मागे आहे, पाहू शकता. नंतर बघा दारामध्ये अशी झाडं लावलेली आहेत, इकडे सरपण वगैरे ठेवतात. आणि हे याला बघा अशी छान आता नारळ लागतील. हे पूर्ण पाण्याची नारळ आहेत. जेव्हा म्हणजे लहान नारळ असतात ना तेव्हाच लागतात, म्हणजे छोटे हाईटला कमी असतात त्या नारळांना नारळ लागतात. तसेच वांग्याची झाडं लावलेली आहेत, जेणेकरून घरच्या घरी भरपूर वांगे होतात. म्हणजे घरचे पुरतील असे 3-4 झाडं लावले तरी पण आपल्याला आठवड्यातून 1-2 वेळा वांगी छान निघतात. याला म्हणून हे लावलेले आहेत वांगे. आणि यांना वांगी पण छान धरतात बघा. आता तर नवीन बहार लागतो त्यामुळे खूप छान. आणि आपण जेवढं पाणी घालू ना तेवढे त्याला वांगे जास्त येतात. कारण की उन्हाळा आहे तर झाडांना बघा क्रॅक झाल्यासारखी माती होऊन जाते. आणि माती नसेल तर रखरखीत झाडे होतात. आणि ही लिंबुणी आहे. एका लिंबुणीला लिंब लागलेत आता, आणि हिला नाही लागलेत, ही छोटी आहे. आणि मागच्या साईडची पुढे ती नारळाच्या झाडाच्या पलीकडे आहे, तिला लिंब लागलेले आहेत. तर बघा इथे वांगे किती छान लागलेत. आणि एकदम हिरवं वांग असतं ना ते आहे, आपलं गावठी वांग आहे ना ते आहे ते झाडं वांग्याचे. तर बघा इथं छोटंसं वांग लागलं, तुम्हाला दाखवते. बघा हे केवढे कवळे कवळे वांगे असतात ना. आणि या वांग्याचं भरीत किंवा भरीत नाही तर भरलं वांग तर खूप छान होतं आणि चवीला खूप छान लागतं. तर अशी गावाकडे आल्यावर हीच मजा असते की ताजं ताजं झाडाचं तोडून खाण्यातच मजा येते. तर कोणाकोणाच्या इथे अशी झाडं लावली जातात. आणि तुम्हाला आमची परसबाग कशी वाटली ते नक्की सांगायला विसरू नका. तर बघा हे छान वांग आहे, हिरवं हिरवंगार. तर हे एक छोटं लावलंय, ते आता लावलंय या 6 महिन्याखाली. मोठं झाड लावलंय. तर बघा हे 2 मोठे झालेत, आता याला नारळ लागतील. आणि ही एक लिंबुणी आहे, तर याला पण खूप जास्त लिंब लागलेत. पण उन्हाळ्यामध्ये काय माहीत लिंबू हे हिरवेच राहतात, पिवळे पडत नाहीत. कारण की दिवाळीचा जो सीझन असतो नोव्हेंबरचा, त्यावेळी लिंबाला जे लिंब लागतात ना ते लवकर पिवळे पडतात. परंतु आत्ताचे जे लिंब असतात ना हे जे हिरवेच असतात. आणि याची साईज खूप मोठी आहे. आणखीन पण याच्यामध्ये म्हणजे निब्बरच आहे हे, यामध्ये पाणी जमा नाही आहे. तर बघा अशी छान लिंब लागलेत. आणि याचा वास तर ना झाडाला हात लावला तरी एवढा छान येतो ना. तर कोणाकोणाला लिंबाचा वास आवडतो ते नक्की सांगा. आणि पानांना पण हात लावला तरी लिंबाचा वास, एकदम लिंबुणीचा वास येतो. तर एवढे छान झाडं लिंबू लागलेत ना. आणि आपण शहरात राहतो तेव्हा एक लिंबू 10 रुपयाला घेतो. तर बघा याला पण खूप जास्त लिंब लागलेत. तसेच बघा हे शेवंतीचे झाड आहे, त्याला फुलं तर बघा केवढी छान आहेत.
आणि हे फुलं काय आपल्या देवाला वगैरे वाहायला छान आहेत ही फुलं मस्त. आणि ही मागची जी विहीर आहे ती सार्वजनिक विहीर आहे. याच विहिरीतून सगळ्यांना पाणी पोहोचवलं जाते. म्हणजे बघा हे दिसत आहेत तुम्हाला पाईप टाकलेले, यातून मोटरने हे पाणी आपल्या घरापर्यंत पोहोचवतं. म्हणजे मोटरचं बटन दाबलं का सगळीकडे पाणी पोहोचते. तर बघा हे असे सगळे पाईपांनी पाणी सगळ्यांना पोहोचवलं जातं. या विहिरीचं पाणी पित नाही कोणी, फक्त वापरण्यासाठी, आम्हीही वापरण्यासाठीच या विहिरीचं पाणी वापरतो. तर बघा एवढी छान आहे आमची मागची परसबाग आणि छान वाटतं इथं आल्यावरती. तर तुम्हाला कशी वाटली ते नक्की सांगा आमची परसबाग. आणि मी इथं पाणी चालू केलं आहे आणि आमचं शेडही कसं वाटलं ते नक्की सांगा. आणि झाडांना पाणी द्यायचं म्हटलं की मस्त वाटतं, कारण की थंडावा सगळीकडे पसरत जातो. तर आमच्या शेडचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. शेतकऱ्याच्या इथे कितीही गोष्टी असल्या तरी त्याला जागेची कमतरताच वाटत असते. धन्यवाद.